बांबू बनवण्याचं काम चालू झालेलं आहे तिकडे एक पूर्ण. आणि ते या साईडला आलेलं इथे मोठे मोठे गणपती साहेबांचे साचे ठेवलेले आहेत ते बघा. नमस्कार मित्र, पुन्हा एकदा अक्षर आणि युट्यूब चॅनल तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो. मी आज आला आहे परळ वर्कशॉपमध्ये, ते म्हणजे परेलला बघू शकता परेल वर्कशॉप. चला तर मग मित्रांनो, आजच्या ब्लॉगला आपण स्टार्ट करूया कोणताही न वेळ घालवतात. आणि कोणी सर्व नवीन असेल मित्रांनो, चॅनल सबस्क्राईब नक्कीच करा. नवीन नवीन असे नवीन नवीन कंटेंट अक्षय राणे हा युट्यूब चॅनल तुम्हाला बघायला भेटणार आहे. तर चला तर लेट्स गो. म्हणजे आपल्या कामावरचा अतुल आहे, त्याला घेऊन आलं, बोलत चल बोलत सोबत जाऊ आपण. चला तर मग हे परळ वर्कशॉपच्या आतमध्ये. आणि बघू शकता इथे ना शेड बीट टाकून झालेले आहेत. आणि ना बऱ्यापैकी तर मित्रांनो 50 ते 60% वरती काम झालेलं बघू शकता. पूर्ण बांबू लावलेले आहेत वरती. आणि या साईडला फक्त आपला चिंतामणी बसला होता पाठच्या वेळीला. इथे ही चिंतामणीची गणपती बाप्पाची मूर्ती इथेच बनलेली सिद्धेश दादा दिघोळे यांनी बनवलेली होती. तर गणपती साचे बिचे आणलेले आहेत. आणि इथे बघू शकता पूर्ण बनवलेलं आहे. वरतून शेड बी टाकून झालेले आहेत. फक्त मधला शेड आहे ना, तो फक्त टाकायचा बाकी आहे. तर आपण थोडं फक्त बाकी राहिले पत्रे टाकायचं. बाकीचं इथं सगळं काम झालेलं आहे. आणि या साईडला पण बघू शकता सतरंजी वितरंजी तर बघू शकता इथे हे आणलेले आहेत. काय बोललेलं तर त्या साईडला अजून तर हे बघू शकता बांबू ठोकलेले आहेत. त्या साईडला अजून तरी काय बांधलेलं नाही बांबू बिंबू. तर बघा इथून तर आपण आता पूर्ण लास्टच्या टोकाला आलेलो आहोत. तिकडे होतो आपण, तिकडून पूर्ण आपण असं एकदम एंडपर्यंत आलेलो आहोत तुम्हाला दाखवायला की किती किती अपडेट काम झालेलं आहे ते परळ वर्कशॉपमध्ये. तर आता या साईडला आपण बघू शकतो इथे लाईटिंग बिटिंग लाईट इथे फोकस आहेत ना, बघू शकता बघा इथे फोकस लावून झालेले आहेत पूर्ण. आणि ते गणपती बाप्पाचे साचे आहेत ना, ते तुम्हाला थोडं त्याच्यामध्ये फक्त गणपती बाप्पाचे साचे आलेले आहेत. ते तुम्हाला गणपती बाप्पाचे साचे दाखवतो पहिले मी तुम्हाला. आपलं मित्र आपल्या कामावर मी जातो ना कामाला, घेतला मित्र त्याला बोललो आपल्याला जायचं आहे ब्लॉग बनवायला. तो एका शब्दासाठी आलेला आहे. काय बोलतो? ठीक ना? ठीक आहे. बघा या साईडला मित्रांनो तुम्हाला गणपती बाप्पाचे साचे दाखवायचे होते. बघा ते गणपती बाप्पाचे सगळे साचे ठेवलेले आहेत. ते बघा पूर्ण आहेत ना, ते गणपती बाप्पाचे इथे साचे ठेवलेले आहेत. हे बघा हे बघा पूर्ण गणपती बाप्पाचे साचे ठेवलेले आहेत. पूर्ण पुढपर्यंत आपण जाणार नाही, तेवढ्यापर्यंत तेवढा दाखवू. तिकडे पण मोठे मोठे साचे ठेवलेले आहेत. तेवढा त्या साईडला पण साचे ठेवलेले आहेत. आपलं जेवढं दाखवत तिकडे होतो, तिकडून आपण या साईडला आलेलो. इथे मोठे मोठे गणपती बाप्पाचे साचे ठेवलेले आहेत. ते बघा आणि इथे मस्त वाटते बघा पूर्ण पुढपर्यंत दाखवतो मला. पूर्ण गणपती बाप्पाचे साचे ठेवलेले आहेत पूर्ण एकदम बघू शकता. त्या साईडला तर सध्या रिकामी एवढंच अपडेट आहे परेल वर्कशॉपचं. आणि आता 1-2 वीकमध्ये नक्की परत एकदा परेल वर्कशॉपमध्ये येईन, त्याचे पण तुम्हाला एक अपडेट देईनच. तर वरती ना पत्रे बित्रे पूर्ण झालेले आहेत. फक्त या साईडला आहे ना, इथून हा आहे ना, हा इकडूनचा फक्त पूर्ण भाग आहे ना, तेवढा फक्त बाकी राहिलेला आहे. इथे परत एक गाडी आलेली आहे. परत ते साचे बिचे बांबू बिंबू जे लागणार आहेत ना, आपण एकदम लास्टच्या टोकाला आलेलो आहोत. एक त्या म्हणजे परळ वर्कशॉपच्या होऊ शकताय बघा. इथं तुम्हाला दाखवलं पूर्ण जेवढे आहेत तेवढे वर्कशॉप्स. आणि इथं आपण एकदम लास्टच्या टोकाला आलेलं आहे. हा कोणाचा वर्कशॉप आहे ना, ते मला नक्की कमेंट करून सांगा. मला माहिती नाही म्हणून, मला जेवढे माहिती होते वर्कशॉप. आणि ह्या साईडला बघू शकता काम चालू झालेलं आहे बघा. बांबू बनवण्याचं काम चालू झालेलं आहे. तिकडे एक परत जेवढे झालेत नको आहेत ते इथे बाकी आहे. आणि या साईडला थोडं काम बाकी आहे बांबूच्या शेडचं. आणि सध्या तरी काम तरी 50 ते 60% मित्रांनो परळ वर्कशॉपचं काम झालेलं आहे फायनली. आणि थोड्याच दिवसात आपल्याला इथे गणपती बाप्पाच्या सुंदर सुंदर अशा मूर्त्या बघायला भेटणार आहेत. तर बघू शकता बघा काम चालू झालेलं आहे. खूप जण इथे येत आहेत बघा, येत आहेत वर्कर लोक. खूप मेहनत म्हणजे खूप मेहनतीने काम करत आहेत मित्रांनो. खूप मित्रांनो व्हिडिओ बघितले मी परळ वर्कशॉपचे. इथे तुम्ही सगळेजण अपडेटच देत आहेत सगळे, जे सांगतात हे असं आहे ते तसं आहे. तरी आपण तरी मित्रांनो जेवढं आपल्याला माहिती झालं ना, तेवढं आपण पूर्ण कवर केलेलं आहे बघू शकता बघा. आणि आता आपण जाणार आहोत त्या हे बघा, इथे पण त्या साईडला पण तुम्हाला दाखवलं. इथे पण काम चालू झालेलं आहे बघा, इथे पण काम चालू झालेलं आहे. ते स्टार्टिंग आहे ना बघू शकता. इथे एंट्री आहे परळ वर्कशॉपची. हे बघा इथे थोडंसं काम बाकी राहिलेलं आहे शेडचं. ते इथे बांबळ बितळ बांधून सुतळ बितळ बांधण्याचं काम चालू आहे बघू शकता. इथे जोरदार काम चालू झालेलं आहे थोड्याच दिवसात एकदम. हे बघा एवढे इथं फक्त शेड टाकायचं पण बाकी आहे बघू शकता. वरती शेड बाकी राहिलं इथे. इथे पण सेम शेड टाकायचं आहे. तुम्हाला फ्रंटने दाखवतो परळ वर्कशॉपचा बघू शकता. इथे काम चालू झालेलं आहे आपला परळ वर्कशॉपचं.
आपण जाऊया आतमध्ये. बघू शकता पूर्ण आपलं तुम्हाला